धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे। घरी परतणाऱ्या पुणेकरांना पावसानं चांगलं झोडपून काढलंय, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। रात्री पुण्यामध्ये धुवाधार पाऊस बरसलेलाच होता। त्यानंतर आज संध्याकाळी सुद्धा पुन्हा एकदा पुणेकरांना पावसानं तडाखा दिलाय। याआधी सुद्धा जेव्हा पुण्यामध्ये धुवाधार पाऊस झाला तेव्हा नागरिकांना त्याचा चांगलाच फटका सहन करावा लागला। त्यामुळे सध्या बरसणाऱ्या जोरदार पावसामुळे पुणेकर धास्तावलेले आहेत। संध्याकाळी सुद्धा अंधारून आलं आणि त्यानंतर धानोरी, वैभवनगर, आयबी गेस्ट हाऊस जलमय झालेला आहे। तर पुण्यामध्ये सध्या कशी स्थिती आहे आपल्याला सांगतात आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेले चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, काय परिस्थिती आहे पुण्यात? यापूर्वी सुद्धा पावसामुळे पुण्याची हालत खराब झालेली होती, अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं होतं। आता पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे? आता पुण्यातला पाऊस थोडा थांबला असला तरी मी आता आयबी रेस्ट हाऊसची अवस्था दाखवतो। हे बघ, गव्हर्नमेंटचं आयबी रेस्ट हाऊस आहे। म्हणजे साधारण तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते इथं नेहमी मुक्कामी येतात। आतले शॉट्स आपण दाखवलेलेच आहेत प्रेक्षकांना, पण हे बघ कसं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे इथं। म्हणजे खरं तर पाऊस फार झालाय का आता असं अजिबात नाही, पाऊस थोडाफारच झालाय। पण इकडं वॉटर ड्रेनेजची सिस्टीम आहे, इकडून जे पाणी निघायचे एक खालून एक ड्रेनेज होतं ते एका बिल्डरने बंद करून टाकलं, म्हणून हे सगळं पाणी साचलेलं आहे। कशामुळे पाणी साचलं इकडं, काय झालं? हाँ सर, पानी क्यों इधर पानी क्यों भरा है? पानी क्यों भरा है इधर? बारिश से तो पानी भरा है। नहीं, हमेशा भरता है किधर? नहीं, मैं नया इधर काम कर रहा हूँ। पहली बार पानी भरा है? मैं पहली बार इधर साइड पे आ रहा हूँ। हा इथला कामगार आहे। खरं तर हा जेवणाचे टिफिन घेऊन आला होता। हे बघ सगळं समोर ती गाडी दाखवेल, सगळी पाण्यात आहे आणि तिकडली कार, ह्या ज्या समोरच्या खोल्या दिसतात सगळ्या खोल्यांमध्ये पाणी घुसलेले। आपल्याला खरं तर तिकडं जाणं शक्य नाही, आपण प्रयत्न करून पाहू, पण ते ड्रायव्हर बघाय सगळी गाडी पाण्याखाली गेली। मग अख्खं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं सगळ्या आयबी रेस्ट हाऊसला। इथं नेहमी कार्यकर्ते, शासकीय अधिकारी मुक्कामी असतात। आत्ता त्या खोल्यांमध्ये पाणी गेलेलं आहे। कारण काय, तर एका बिल्डरने याची ड्रेनेज लाईन जिथून पाणी इथनं बाहेर काढायला वॉटर लॉगिंग जागा होती तीच बुजून टाकली आणि त्यातनं हे सगळं इथं पूर्ण वॉटर लॉगिंग झालेलं आहे आणि शब्दशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे आयबी रेस्ट हाऊसला। इतर सर्व बाजूनी कुठेही पाणी नाही आहे, कारण पाऊस काय फार झालेला नाही, पण केवळ मानवनिर्मित, ज्याला आपण मानवनिर्मित म्हणण्यापेक्षा बिल्डर निर्मित हे सगळं पाणी इकडे साचलेलं आहे। आणि याला जबाबदार कोण? खरं तर PWD खात्याचं आहे, हे सार्वजनिक बांधकाम खात्याचं हे रेस्ट हाऊस आहे। तिथं अशी अवस्था असेल तर इतरांची काय अवस्था, म्हणजे आपण कल्पनाही न केलेली बरी। आता आपण हे सगळं आयबी रेस्ट हाऊसच्या परिसरात दाखवतो। आता बघा लाईटही गेली, सगळं पाणी नेलं आणि अख्ख्या रेस्ट हाऊसमध्ये सगळं पाणी भरलेलं आहे, तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे पूर्णपणे। सगळ्या गाड्या, हे बघा सगळ्या गाड्यामध्ये सगळीकडे पाणी आहे, सगळ्या खोल्यांमध्ये पाणी आहे। आणि याला जबाबदार कोणतं? एका बिल्डरने काहीतरी लाईन टाकून हे सगळे इकडले वॉटर चेकअप केले, त्यामुळे सगळं पाणी भरल्याचं बोललं जातं। आम्ही जे इकडले येई आहेत इंजिनियर, त्यांना विचारलं, त्यांनी ऑन कॅमेरा सांगितलं नाही, पण कारण हेच आहे। मग जर शासकीय कार्यालयाचीच अशा अतिशय भीषण अशी परिस्थिती बघतोय चंद्रकांत, तुम्ही सुद्धा रिपोर्टिंग करताना काळजी घ्या, कारण पुण्याच्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी शिरल्याचं विचार हे नेहमीचे काय, कशामुळे पाणी भरले? कधी भरतं की इकडे पाणी? असं पाणी भरतं ना। कशामुळे भरलं पाणी? काय जास्त पाऊस झाला म्हणून? जास्त, पण बागेचं सगळं रिकाम आहे। काय म्हणता? इथं का पाणी आलंय सगळं? हे आपला स्लोप आहे ना, असं जास्त स्लोप आहे जास्त। ते नवीन काम झालंय ना, ते थोडंसं हे करा ना। नवीन काम झालं? काय झालं? नवीन काम झालंय आता तिकडं पाणी जायसाठी, त्याच्यामुळे हे सगळं चिकूप झालं। ते आम्हाला काय माहिती साहेब, पाऊस झालाय जास्त, एवढंच माहिती आम्हाला। बघा, हे ते बिचारे कामगार आहेत, ते बोलायला घाबरतात, पण अख्खं रेस्ट हाऊस मध्ये पाणी भरलेलं आहे। आता तर लाईट पण गेले सगळे इकडले। काय, कशामुळे पाणी भरले इकडं? ते जे पावसाचं पाणी सगळं आतमध्ये आलंय सर। आता रस्त्यावर तर बाकी ठिकाणी पाणी नाही, इथंच का पाणी? नाही, ते काय आहे, तिकडची जी लाईन आहे ना बाहेरची रोडची, तर ती लाईन जी आहे ती चॉकअप झालेली आहे तिथं। पाऊस जास्त झाला ना, त्या कारणाने ते पाणी तिथं चॉकअप झालं, म्हणून तिकडचं पाणी सगळं आतमध्ये आलेलं। आतमध्ये आलं? मग अगोदर ड्रेनेज साफ नाही केलं का? केलेलं ना, साफ केलेलं। कसं काय पाणी भरलं? ती जी लाईन आहे ना समोरची ती फुल झाली सर, कारण की पाऊस जास्त झाला ना। पाऊस जास्त झाल्यामुळं तिकडची लाईन चॉकअप झाली, ती पूर्ण पाणी भरून खोल्यांमध्ये पाणी घुसले काही? हा, रूम मध्ये थोडं घुसलेलं आहे, समोरच्या रूम मध्ये पाणी घुसले। बघा, म्हणजे समोरच्या रूम मध्ये पाणी घुसले। खरं तर तिकडे लाईट नाही, त्यामुळे आपल्याला जाता येत नाही, पण अख्ख्या रेस्ट हाऊस मध्ये सगळं पाणी घुसलेलं आहे। आणि याची आता चौकशी होणार का? कोणी ती लाईन चेकअप केली,
कोणी ती पूर्ण काम वेळेत केलं नाही. नेहमी पावसाळे आले की पालिकामध्ये आम्ही ड्रेनेज साफ केले, मग हेच ड्रेनेज साफ केल्याचं काम आहे का, असंच आता इथं खेदाने नमूद करावं लागेल. मनुश्री. नक्की चंद्रकांत, अतिशय भीषण अशी अवस्था तुम्ही पुण्यातली दाखवत आहात. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.